त्याच्यावर ओपनली बोललं जात नाही. तर खाण्यापिण्यामध्ये प्रॉब्लेम्स, घरामध्ये जी स्त्री आहे ती प्रत्येक वेळेस आपल्या आरोग्याकडे काय करत असते, दुर्लक्ष. बऱ्याचशा कमी वयातल्या मुलींमध्ये काय होतं की गर्भपिशवी काढण्याचं सजेशन दिले. ते माझं नाव पूनम मोडे, योगा आणि नॅचरोपॅथी स्पेशालिस्ट आहे. आणि आपलं प्रोडक्ट्सवर मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे. याच्या आधीही आपण प्रोडक्ट ट्रेनिंग घेतलेले आहे, परंतु बहुतेक वेळा काय होतं की बहुतेक वेळा ज्या वेळेस प्रोडक्ट ट्रेनिंग सुरू असतं त्यावेळेस व्यवस्थित ऐकलं जात नाही. आणि ऐकलं नसल्यामुळे मला तेच तेच रिपीट प्रश्न लोक विचारतात, मॅडम पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे काय देऊ, मॅडम हा प्रॉब्लेम आहे काय देऊ. पण मला असं वाटतं की इथे कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एकही प्रश्न मनामध्ये येणार नाही. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. ओके, तर आज आपण पुन्हा एक ब्रीद वाक्य, जे ब्रीद वाक्य मी पुन्हा पुन्हा रिपीट करते की शिकाल तर टिकाल, टिकाल तर कमवाल. खूप सारे पैसे कमवायचे आहे आणि खूप सारे रिझल्ट लोकांना द्यायचे आहे. तर आपलं प्रोडक्टला आपल्या ट्रेनिंगला आपण सुरुवात करत आहोत. बघा, आज जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे स्त्रियांच्या आरोग्याचा. स्त्रियांचं आरोग्य म्हणजे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं आरोग्य ढासळताना आपल्याला डे बाय डे दिसतंय. जो टॉपिक आहे आजचा टॉपिकच त्याच्यावर आहे, जे नारीप्रिया कशावर वर्क करणार आहे. तर हा जो टॉपिक आहे काही ठिकाणी याच्यावर ओपनली बोललं जात नाही. त्याच्यामुळं जे स्त्री आहे, स्त्रियांचे आजार वाढण्याचं मूळ कारणच ह्या गोष्टीमधनं आपल्याला इन्क्रीज झालेलं दिसतंय. तर आज जर आपण बघितलं जी आजची लाईफस्टाईल आहे, तर आजची जी लाईफस्टाईल आपण बघितलं तर खाण्यापिण्यामध्ये प्रॉब्लेम्स झालेले आहेत. जे केमिकल युक्त खाणं आपल्या पोटामध्ये रोज जात आहेत. तसंच आपले जे वेगवेगळे आजार आहेत, स्त्रियांना जे आजारांना देखील वेगवेगळ्या सामोरं जावं लागत आहे. तर हे तर कसं, तर बघा की प्रत्येक घरामध्ये जी स्त्री आहे ती प्रत्येक वेळेस आपल्या आरोग्याकडे काय करत असते, दुर्लक्ष करत असते. जसं आपण अगोदरच्या सेशनमध्येही या गोष्टीवर बऱ्याच वेळेस चर्चा केलेली आहे, परंतु जे नवीन नवीन लोक येत आहेत की त्यांना देखील ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे की आपण जे प्रोडक्ट देणार आहे ते कशावर ऍक्च्युली द्यायला पाहिजे, किंवा काय काय प्रॉब्लेम्स असतात लेडीजचे, तर ते ओपनली आपल्याला बोलता आले पाहिजे. तर बघा की स्त्री जी आहे तर त्या स्त्रीला अनेक वेगवेगळ्या आजारांना काय होतं की सामोरं जावं लागत आहे. आणि आरोग्याच्या तिचं जे आरोग्य आहे त्या आरोग्याकडे तिचं डेली म्हणजे दुर्लक्ष होताना आपण बघत आहे. ते कुटुंब आणि कुटुंब हे सर्वस्व मानून कुटुंबाकडेच तिचं पूर्ण लक्ष असतं. आणि छोटे छोटे जे आजार होत आहेत तर त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन ते मोठ्या आजारांमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आणि नंतर ज्या वेळेस अगदी ऑपरेशनची वेळ येते आणि मोठी ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये गेलेल्या असतात स्त्रिया, त्यावेळेस खूप डॉक्टर्स काय करतात की मोठे मोठे कोर्सेस देतात, 1 महिन्याचे, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे. आणि त्याच्यातून जरी आपल्याला त्यांना रिझल्ट भेटला नाही तर बऱ्याचशा गोष्टी ऑपरेशनवर गेलेल्या आपण बघत आहेत. की आपण जर बघितलं की डॉक्टर्स आहेत, तर आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जातो तर बऱ्याचशा पेशंटमध्ये, बऱ्याचशा कमी वयातल्या मुलींमध्ये काय होतं की गर्भपिशवी काढण्याचं सजेशन दिलेलं जातं. आणि त्यांचे जे टॅबलेट्स आहेत, जे औषधोपचार केले जातात की तो तात्पुरत्या स्वरूपातला काय असतो की रिझल्ट असतो, की त्याच्यामधून परमनंट असं सोल्युशन त्या स्त्रीला भेटत नाही. आणि दुसरं म्हणजे ती स्त्री हे सांगत नाही की मला ऍक्च्युली होतंय काय, नेमकी प्रॉब्लेम्स काय आहे, नेमकी ज्यावेळेस तिची मुलगी जी आहे ती पिरियड्स स्टार्ट झालेले आहे, किंवा आफ्टर प्रेग्नन्सी मुळे काही त्रास झाले होतोय का, किंवा मोनोपॉज असेल, पिरियड्स थांबण्याची जी वेळ आहे तिथे काही तिला त्रास होतोय का. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्त्रिया ओपनली बोलत नाही आणि त्याचा गंभीर स्वरूपामध्ये कुठेतरी मोठ्या आजारांमध्ये रूपांतर आपण झालेलं बघत आहोत. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की माझ्या मागच्या महिन्यामध्ये गेल्या 25 लेडीज आतापर्यंत झालेल्या आहेत की त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम हा पीसीओडी होता. तर एक रिसर्च त्यावर मी केलं आणि एक स्टडी केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ज्या 25 लेडीज होत्या ह्या सगळ्या 26 वयाच्या आतमधल्या. आणि 26 वयाच्या आतमध्ये सगळ्यांना जो प्रॉब्लेम होता हा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. पीसीओडीचा प्रॉब्लेम म्हणजेच काय, ज्यावेळेस त्या मुलीला पिरियड स्टार्ट होतो तर त्यावेळेस स्टार्ट झाल्यानंतर तिचा जो पिरियड्स आहे 2-3 दिवस पुढे ढकलला जातो, परत 5-6 दिवस पुढे ढकलला जातो, नेक्स्ट मंथ मध्ये अजून तो 10-12 दिवस पुढे ढकलला जातो. आणि मग ती दुर्लक्ष 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 करता करता अशी वेळ येते की तो पिरियड्स आहे 2 महिने येत नाही, 3 महिने येत नाही, 4 महिन्यानंतर येतो, 5 महिन्यानंतर येतो. मग याला पीसीओडी मध्ये तो काय होतो, कन्व्हर्ट होतो. तर ह्याच आजारामध्ये काय होतं की त्या मुलीला प्रचंड वेदना पोटामध्ये होतात, त्याच्यानंतर पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढतं, त्याच्यानंतर चिडचिडेपणा होतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या घरामध्ये समजून घेतल्या जात नाही की हे ऍक्च्युली होतंय कशामुळं. तर ती जी लेडीज आहे हे न सांगितल्यामुळे तो पीसीओडीचा त्रास आहे तो पुढे वाढत वाढत जातो. आणि 26 म्हणजे 25
पर्यंतच्या ज्या स्त्रिया आहेत, 26 वयापर्यंतच्या ज्या स्त्रिया आहेत, अशा 25 लेडीज माझ्या निदर्शनास आल्या. मग त्यावेळेस मला असं समजलं की ज्या वेळेस मी एखाद्या स्त्रीला नारीप्रिया सजेस्ट करते, तर एखाद्या स्त्रीला जर नुकताच त्रास झाला तर ती आता 2 महिन्यापासूनच ह्या त्रासाला सुरुवात झालेली आहे आणि ती आता प्रोडक्ट आपलं नारीप्रिया तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, तर तिला साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि परमनंट रिझल्ट पण याच्यामुळे येतो. परंतु काही स्त्रिया ज्या आहेत ह्या सांगत नाहीत, मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन टॅबलेट घेतात, हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतात. अशा वेळेस काय होतं की अशा वेळेस त्या गोष्टीला 5 ते 6 महिने उलटून गेलेले असतात. मग त्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपण ज्या वेळेस त्या व्यक्तीला नारीप्रिया सजेस्ट करतो, त्यांना नारीप्रिया दिल्यानंतर त्या व्यक्तीला साधारणपणे 1 महिना रिझल्ट येत नाही, 2 महिना येत नाही, 3 महिने येत नाही. कारण की तो आजार तो ऑलरेडी तोपर्यंत काय झालेला असतो, जुना झालेला असतो. म्हणून एक साधारणपणे 4 ते 5 महिने जर ते कंटिन्यू झालं तर पीसीओडी सारखे प्रॉब्लेम सुद्धा तिथे काय होतात, बरे होण्याची शक्यता असते. परंतु जर पीसीओडी म्हणजे काय आहे ऍक्च्युली, तर पीसीओडी म्हणजे ज्या वेळेस स्त्री बीज म्हणजे एक स्त्री ज्यावेळेस आई बनते आणि ती एका मुलाला जन्म देते, तर ते मूल जन्म देण्यासाठी किंवा तिच्या याच्यामध्ये स्त्री बीज तयार होणं गरजेचं असतं. तर ते स्त्री बीज तयार होण्याची जी क्रिया आहे ती मागे पुढे व्हायला सुरुवात होते, त्यालाच आपण पीसीओडी म्हणतो. की मागे पुढे व्हायला सुरुवात होते, म्हणजे ती कधीतरी पिरियड येऊन गेल्यानंतर 8-10 दिवसांनी बनेल, कधी महिन्यानी बनेल, कधी 15 दिवसांनी बनेल. तर ते स्थिर नसतं. मग स्थिर नसल्यामुळे त्या बाईला किंवा त्या स्त्रीला गर्भधारणा होण्यासाठी खूप सारी अडचण तयार होते. मग एक स्टेबल आपण जे म्हणतो की मासिक चक्र जे आहे, पिरियड जो आहे टू डेट आला पाहिजे. तर डेट टू डेट जर नसेल तर आपण ते हळूहळू ते पीसीओडी मध्ये कन्वर्ट होतं. तिथून पुढे त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला प्रेग्नेन्सी मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात होतात. जर तिथे देखील आपण सावध झालो नाही आणि जर आपल्याला असे पेशंट सापडले की मॅडम मला एक साधारणपणे 4-5 दिवस झाले, प्रत्येक महिन्याला 4-5 दिवस पिरियड्स पुढे ढकलतात, 8 दिवस पिरियड्स पुढे ढकलतात, महिनाभर पिरियड्स पुढे ढकलतात, तर ह्याच केसमध्ये जर आपला नारीप्रिया त्या व्यक्तीपर्यंत गेलं तर मी 101% सांगते की तिचे पिरियड्स रेग्युलर होतात आणि रेग्युलर झाल्यानंतर तिचे स्त्रीबीज आहे ते व्यवस्थित तयार होऊन तिला गर्भधारणेला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. मग हे आपल्याला सांगणं गरजेचं असतं की तुम्ही ह्याच फेजमध्ये आता जे आहात तिथे जर नारीप्रिया जर आपलं तिथेपर्यंत गेलं तर त्याचे परिणाम किती चांगले होणार आहेत. जर तिथे जर दुर्लक्ष तुमचं झालं तर तो पुढे काय होणार आहे, तर ते पीसीओएस मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता पीसीओएस मध्ये कन्वर्ट होणार म्हणजे काय, पीसीओडी आणि पीसीओएस. पीसीओडी हा आजार नाहीये, ओके, पीसीओडी हा आजार नाहीये, परंतु पीसीओएस हा आजार आहे. ज्या वेळेस पीसीओडी कडे दुर्लक्ष होतं त्यावेळेस पीसीओएस हा आजाराला सामोरं जावं लागतं. आणि पीसीओएस ज्या वेळेस आपल्याला होतो, ज्या लेडीजला होतो, तर त्यावेळेस त्याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की पीसीओएस मध्ये पिरियड तर रेग्युलर होत नाहीच. दुसरं म्हणजे पीसीओडी मध्ये स्त्रीबीज तयार होण्याचे चान्सेस तर आपले असतात, परंतु पीसीओएस या आजारामध्ये जर ती स्त्री गेली तर तिथे स्त्रीबीज तयार होण्याची शक्यता संपूर्ण जाते. म्हणजे तिथे तिला डिक्लेअर केलं जातं की तू यापुढे आई होऊ शकत नाही. मग पीसीओएस मध्ये जर ती फेज मध्ये जर ती व्यक्ती गेली तर तिथे काय होणार आहे की तिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे थायरॉइड सारख्या आजारांना सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यानंतर पीसीओएस झाल्यानंतर थायरॉइड आहे, बीपीचा त्रास सुरू होऊ शकतो, लठ्ठपणाचा त्रास सुरू होऊ शकतो, त्याच्यानंतर तिला शुगर लेवल वाढू शकते. म्हणजे ह्या गोष्टी पीसीओएसच्या आजारामध्ये नंतर नंतर बाकीच्या आजारांमध्ये ती कन्वर्ट करायला सुरुवात करते. मग सुरुवातीलाच आपण आहे की आपलं जे काम आहे आता विशेष करून याच्यावर आपल्याला लेडीजलाही काम करायचं आहे, त्याच्यानंतर जेंट्सलाही काम करायचं आहे. आपण जर कुठल्या डॉक्टरकडे गेलो तर तो डॉक्टर असं म्हणत नाही की मी लेडीज नाहीये, मी तुम्हाला ट्रीटमेंट नाही देऊ शकत, असं आपले त्या डॉक्टर आपल्याला म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे ऍज अ हेल्थ कन्सल्टंट म्हणून आपण इथे काम करतोय, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीने कॉन्फिडेंटली बोलता येणं खूप गरजेचं आहे. तर नारीप्रिया जे आहे तर ते नारीप्रिया आपण कशा कशा फेजमध्ये देऊ शकतो, तर सगळ्या आजारांवर, लेडीजच्या सगळ्या आजारांवर आपण नारीप्रिया त्यांना सजेस्ट करू शकतो. तर नारीप्रिया जे आहे तर खरं तर बघा की बाहेर ज्या वेळेस एखादा आजार होतो त्यावेळेस त्या स्त्रीला त्या व्यक्तीला औषध दिलं जातं आणि त्याच्यातून बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. पण खरंच मी सॅल्यूट करते सनेज आणि ESESI सिस्टमला की आपल्याला आजार होऊच नये म्हणून प्रोडक्ट दिलेत. आपल्याला आजार
होऊच नये म्हणून प्रोडक्ट दिले. आणि स्त्रियांसाठी खूप 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 महत्वाचं आहे, अंडरलाईन दिस वर्ड, की हे नारीप्रिय जे आहे की आपल्याला हे प्रत्येक घरामध्ये पोहोचवलं गेलं पाहिजे. का? कारण की एक टॉनिक पण आहे, ज्याच्यामुळे पुढचे प्रॉब्लेम्स पण क्रिएट होणार नाहीये. आणि जे प्रॉब्लेम्स आहे त्याला सुद्धा आपल्याला एक छान असे संजीवनी, म्हणजे महिलांच्या आरोग्याविषयी आणि महिलांच्या जीवनातलं जर संजीवनी जर कुठलं असेल तर सनेजचं नारीप्रिय हे प्रोडक्ट आपण त्या व्यक्तीला दिलंच गेलं पाहिजे. सुरुवात कुठनं करायची, की पहिले आपण सुरुवात केली पाहिजे आपल्या घरातल्या स्त्रियांपासून. आपल्या घरामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत, म्हणजे जिला पिरियड स्टार्ट झालेले आहेत त्या लेडीज पासून तर पिरियड संपेपर्यंत म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये नारीप्रिया हे प्रोडक्ट स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आजपासून आपल्या घरामध्ये जेवढ्या लेडीज आहेत तेवढ्या लेडीजला आपलं नारीप्रिया सगळ्यात महत्वाचं चालू करा. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये चालू होणार आहे, शेजारचे लोक विचारणार आहेत की मॅडम, ताई काय बोलत असेल, काकू मावशी, की तुमच्या घरामध्ये हे काय आहे, त्यावेळेस त्या शेजारच्या व्यक्तीला आपण सांगणार आहे की हे असं असं प्रोडक्ट आहे, हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे. मग असं शेजारी 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 देत गेलं तर प्रत्येक व्यक्तीने जर आपला शेजारी कव्हर केला तर आपण आपलं गाव कव्हर करणारे प्रत्येक गाव जर केलं तर आपण आपला महाराष्ट्र कव्हर करू शकतो. म्हणजे जे आजकाल संपूर्ण भारतामध्ये जर आपण बघितलं, प्रत्येक 10 स्त्रियांच्या पाठीमागे एक अशी स्त्री आहे की तिला पीसीओडीचा त्रास आहे. आणि काही दिवसानंतर आता बघा, मध्यंतरी पेपरला न्यूज होती की 13 वर्षाच्या मुलीला, 12 वर्षाच्या मुलीला, 6वी मध्ये एका मुलीला पिरियड्स आला. म्हणजे ह्या वयामध्ये जर पिरियड्स येतो म्हणजे हे निसर्गाच्या कुठेतरी विरुद्ध ह्या घटना घडायला लागलेल्या आहेत. मग निसर्गाच्या विरुद्ध ह्या जर गोष्टी घडायला लागलेल्या आहेत तर निसर्गाला मेळ देणार जे संजीवन आहे तर ते आपल्याकडे आहे, सनेजकडे आहे. सनेजने आपल्याला दिलेलं आहे की निसर्गापासून बनवलेल्या गोष्टी ज्या वेळेस निसर्गाने, हा परमेश्वराने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे हे नैसर्गिकच आहे. हे कोणी बनवलेलं नाही, हे भगवंतानी बनवलेलं आहे. मग ज्या भगवंतानी बनवलेलं जे आपलं शरीर आहे त्याला जर आपण आयुर्वेदिकच भगवंतानी बनवलेल्या प्रोडक्टशी मेळ घातलं तर त्याचा रिझल्ट 100% आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे नारीप्रिया हे जे आहे हे आपलं वनस्पती आहे, संजीवनी आहे. याच्यामुळे काय होणार आहे की बरेचसे जे आजार आहेत ते कव्हर होण्याचे आपल्याला संकेत मिळणार आहे. तर याच्यामध्ये हे जे प्रोडक्ट्स आहे, नारीप्रिया जे प्रोडक्ट्स आहेत, तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा घटकांचा वापर केलेला आहे. तर याच्यामध्ये सगळे जे घटक आहेत तर याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्याला होत नाही. कुठल्या स्त्रीला याचा साईड इफेक्ट नाहीये. तुम्ही कमी वयातल्या मुलीला जरी दिलं आणि किंवा एक वयस्कर महिलेला जरी हे गेलं तरी पण याचा कुठलाही आपल्याला साईड इफेक्ट होणार नाहीये. तर जे होणार आहे तो चांगला परिणाम होणार आहे. आणि एक टॉनिक आहे, म्हणजे जर आपण कुठलं च्यवनप्राश खातोय, मार्केटमधलं कुठलं एखादं मध्यंतरी बोर्नव्हिटा आलं होतं की लेडीजनी 35 नंतर ते बोर्नव्हिटा चालू केलं पाहिजे. परंतु जर हे नारीप्रिय आहे हे आफ्टर पिरियड्स नंतर जर आपण चालू केलं तर हे आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची हानी जी होणार आहे ती होणार नाहीये. आपण बघितलं आहे की मागच्या पण सेशनमध्ये मी सांगितलं आहे की प्रत्येक स्त्री जी असते ती 3 फेज मधनं जात असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तिला पिरियड्स येतो. त्याच्यानंतर आपली कोणी मुलगी असेल किंवा आपली पत्नी असेल तर ती ज्या वेळेस गरोदर असते, गरोदरपणानंतर ह्या ज्या गोष्टी घडतात त्याच्या झीज झालेली असते शरीराची, तर त्याला सुद्धा हे खूप छान प्रकारे रिझल्ट देतं जर ती स्त्री अगोदर नारीप्रिया घेत असेल तर. आणि तिसरं जे आहे की एक प्रत्येक स्त्री जी आहे, आपली आई असेल, आपली आजी असेल, तर त्या स्त्रीची मासिक पाळी ही कधी ना कधी संपणारी असते. तर त्याच्यानंतर सुद्धा शरीरामध्ये खूप सारे असे भयंकर बदल होत असतात. तर त्याला सुद्धा फेस करण्याची ताकद ह्या नारीप्रियामध्ये आहे. तर बघा की आपल्या ह्या 3 टप्प्यामधल्या सगळ्या ज्या महिला आहेत तर सगळ्यांना तर गरज आहे. परंतु याची जी गरज आहे तर बघा, जसं माझ्याकडे केसेस आल्या होत्या की 25 लेडीज अशा सर्च केल्या की त्यांना हे प्रॉब्लेम्स होते. तर माझ्याकडे अशा पण काही लेडीज गेल्या काही महिन्यामध्ये आल्या की ज्यांची डिलेव्हरी झाली, सिझेरियन झालं. आणि सिझेरियन झाल्यानंतर माझ्याकडे कमीत कमी 5 ते 6 पेशंट असे होते की मॅडम आमच्या हातापायांमधनं खूप मुंग्या येतात, खूप मुंग्या येतात आणि हे जे हात वगैरे पाय आहेत, हाताची बोटे आहेत ते इतके प्रचंड दुखतात. तर त्याचं रिझन काय? तर रिझन असं होतं की सिझेरियन डिलेव्हरी नंतर
त्या लेडीजला नाही कुठलं शेक शेक वगैरे घेता येत, नाही कुठली मसाज करता येत, नाही कुठल्या म्हणजे त्या ऑपरेशनमुळे कुठल्याही गोष्टींची काळजी त्या डिलेव्हरीमध्ये घेतली जात नाही. तर याचा परिणाम काय होतो की नंतरच्या महिन्यांमध्ये, 5 महिन्यामध्ये, 4 महिन्यांमध्ये त्या स्त्रीच्या शरीरामध्ये वाताचं प्रमाण इतकं भयंकर वाढलं जातं की प्रचंड शरीरामध्ये काय होतं की मुंग्या येण्याचं प्रमाण वाढतं, आणि मुंग्या आल्यामुळे ती स्त्री घाबरते की ऍक्च्युली होतंय काय मला. तर मुंग्या येणं, त्याच्यानंतर हाडं दुखणं, हाडांचं दुखण्याचं प्रमाण हे खूप भयंकर प्रमाणामध्ये वाढलेलं असतं. तर ह्या कंडिशनमध्ये त्याच्यातल्या ज्या काही स्त्रिया होत्या, 2 लेडीज अशा होत्या की त्या माझ्याकडनं नारीप्रिया डिलेव्हरीच्या अगोदर कंटिन्यू वापरत होते. डिलेव्हरीच्या म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्याच्या अगोदर कंटिन्यू वापरत होत्या. तर त्या लेडीजला आतापर्यंत 5 ते 6 महिने होऊन सुद्धा कुठलाही त्रास झालेला नाहीये, आणि लवकर प्रिपेअर झालेल्या मी त्यांना बघितलेलं आहे की ज्या नारीप्रिया घेत नव्हत्या त्या महिलांच्या तुलनेमध्ये. की हा खूप रेअर म्हणजे म्हणजे हल्ली हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडतोय. एकतर प्रेग्नेन्सी लेट होते किंवा प्रेग्नेन्सी राहतच नाहीये, अगदी राहिली तरी पण सिझेरियन डिलिव्हरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ते प्रमाण वाढल्यामुळे कुठल्याही प्रिकॉशन घेतल्या जात नाही, आणि प्रिकॉशन न घेतल्यामुळे शरीरामध्ये अफाट म्हणजे खूप प्रचंड असे हाडं दुखण्याचं प्रमाण आहे, वाताचं प्रमाण आहे. तर ह्या गोष्टी वाढल्या जातात. तर ही जी नारीप्रिया आहे, तर ह्या नारीप्रियामुळे आपल्या शरीरामध्ये वाताचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहतं, आणि वाताचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे ती जी डिलिव्हरी झालेली स्त्री आहे तिला नंतर कुठल्याही प्रकारचा त्रास न होताना मी स्वतः बघितलेला आहे. म्हणजे त्रास होतच नाही, आणि इतर लेडीजच्या तुलनेमध्ये ती लेडीज एकदम लवकरात लवकर प्रिपेअर झालेली मी बघितलेली आहे. म्हणजे इतकी पॉवर आणि इतकं परफेक्ट हे जे नारीप्रिया आहे हे बनवलेलं आहे. तर ह्या नारीप्रियामुळे तर आपले बाकीचे हे प्रोडक्ट याच्या बरोबर तर आपण देतोच. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कुणाला बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण आकाई सोना देतो, त्याच्यानंतर सिबकथन देतो. परंतु हे जे नारीप्रिया आहे हे आपल्याला कंपल्सरी सगळ्यांना देता येतं. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना पण देता येतं, आणि ज्यांना प्रॉब्लेम नाहीये अशा व्यक्तींना पण आपण काय करतो की ह्या सगळ्या देतो. आता याचे फायदे काय आहे, नारीप्रिया हे का दिलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रश्न विचारले जातात की तुम्ही सांगतायत की आम्हाला नारीप्रिया घेतलं पाहिजे, प्रत्येक लेडीजने घेतलं पाहिजे, पण का घेतलं पाहिजे? का घेतलं पाहिजे? तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे 3 प्रकारचे पेशंट असतात. एक असतं की जिला नुकतीच पिरियड्स आलेले आहे, दुसरं पेशंट आहे की ती प्रेग्नेन्सी नंतरचे त्रास आहे, आणि तिसरं पेशंट असतं की ज्या वेळेस त्या लेडीजचे पिरियड्स थांबलेले आहे, परंतु पिरियड्स थांबल्यानंतर त्या लेडीजला सांध्यांचे वगैरे खूप त्रास झालेले आहे. तर ज्या वेळेस ह्या त्रासांमधनं सगळ्यात महत्वाचा भयंकर त्रास तुम्हाला सांगते, ज्या वेळेस पिरियड्स थांबले जातात त्यावेळेस हाडांमधली झीज ही मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते. आणि जी हाडांमधली झीज आहे तर ती मोठ्या प्रमाणावर जर होऊ द्यायची नसेल, तर कंट्रोलमध्ये राहायची असेल किंवा सांध्यांचे प्रॉब्लेम्स होऊ द्यायचे नसेल, तर आपल्याला नारीप्रिया त्या व्यक्तीला, जी व्यक्ती मेनोपॉजच्या फेजमध्ये आहे त्या व्यक्तीला कंपल्सरी आपल्याला नारीप्रिया हे द्यायचं आहे आणि सुरू करायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरं जे रिझन आहे नारीप्रिया स्टार्ट करण्याचं, तर आपली प्रेग्नेन्सी हेल्दी राहते. जे स्त्री बीज स्त्रीच्या याच्यामध्ये तयार होतं, तर ते स्त्री बीज जे आहे ते हेल्दी राहतं. आणि स्त्री बीज जर हेल्दी असेल तर बेबी पण हेल्दी होतो. म्हणून आपल्याला ज्या कमी वयातल्या मुली आहेत त्यांना सुद्धा हे त्या रिझनने द्यायचं. सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे ज्यांना मोनोपॉज आहे, ज्यांचे पिरियड्स थांबणार आहे, त्यांना आपण पुढे भविष्यामध्ये काही त्रास होऊ नये, हाडांचे प्रॉब्लेम्स होऊ नये याच्यासाठी आपल्याला द्यायचंय. दुसरं म्हणजे जी मुलगी आहे, तरुण मुलगी आहे, जिचं लग्न होणार आहे, तर त्या व्यक्तीला काय, त्या मुलीला का द्यायचं की तिची प्रेग्नेन्सी हेल्दी राहावी. तिचं वय जरी जास्त असेल तरी प्रेग्नेन्सीमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नयेत यासाठी आपल्याला नारीप्रिय द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की 90% स्त्रियांमध्ये मानसिक ताणतणाव जर कुणामध्ये जास्त असेल तर हा स्त्रियांमध्ये असतो पुरुषांच्या तुलनेमध्ये. कारण एक्झर्शन जे माइंडचं आहे, जे शारीरिक एक्झर्शन तर आहेच आहे, परंतु माइंडचा जो एक्झर्शन पिरियड असतो, एक्झर्शन होणार असतं, ते सगळ्यात जास्त हे स्त्रियांचं होतं. त्याच्यामुळे तिला खूप साऱ्या घरातल्या घरातल्या गोष्टींवर विचार करायचा असतो, घरातल्या गोष्टींना सामोरं जायचं असतं. त्याच्यामुळे मनाने सुद्धा ती स्त्री कधी कधी खचते. म्हणून जर आपला ताणतणाव जो आहे स्त्रियांचा कमी करायचा असेल, चिडचिडेपणा कमी करायचा असेल, इव्हन प्रेग्नेन्सी मध्ये होणारा असेल किंवा पिरियड्स मध्ये होणारा चिडचिडेपणा असेल, हा जर कमी करायचा असेल तर नारी प्रिया हे कंपल्सरी सजेस्ट करणं गरजेचं आहे.
दुसरं आहे की स्किन प्रॉब्लेम. हल्ली आपण बघतो की आपले खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत, ऑइली आहे, जंक फूड आहे, बाहेरचं खाण्याकडे आपला कल वाढलेला आहे. तर ह्या गोष्टींमध्ये काय होतं की स्किन प्रॉब्लेम हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले दिसतात. म्हणजे जे पोटामध्ये आहे ते स्किनवर दिसायला सुरुवात होते. म्हणून काय आहे की तिथे आपण जर हे पोटामधनं जर कंपल्सरी घेतो आहे, तर तिथे स्किन प्रॉब्लेमला सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. पुढचं आहे की हार्मोन्स बॅलन्स करणं. आपल्या शरीरामध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम होण्या अगोदर आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात. म्हणजे हार्मोन्स बॅलन्स नसतात. म्हणून आपल्याला पीसीओडीच्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. मग ज्या वेळेस हार्मोन्स इनबॅलन्स होतात म्हणजे काय होतं? आता तुम्ही म्हणाल की हार्मोन्स इम्बॅलन्स झाले हे कसं ओळखायचं? तर पिरियडच्या वेळेस पोटामध्ये दुखणं असेल किंवा चिडचिडेपणा होत असेल त्या व्यक्तीचा, किंवा 2 ते 3 दिवस झाले, 4 दिवस झाले ते हाय ब्लिडिंग होत आहे, किंवा काही लोकांना ब्लिडिंगच होत नाहीये, 2 2 3 3 दिवस पिरियड्स पुढे ढकलले जातात, 8 दिवस पिरियड्स पुढे ढकलले जातात, पिंपल्स यायला सुरुवात झाली, चेहरा खराब व्हायला सुरुवात झाला, पिरियडच्या अगोदर चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स येणार, मग तिथे हार्मोन्स इम्बॅलन्सिंग होतात. मग ह्या केसमध्ये आपलं नारीक्रिया खूप छान असं काम करतं. त्याच्यानंतर पिरियड्स मध्ये सगळ्यात भयंकर आहे पोटदुखीचा त्रास. बऱ्याचशा स्त्रियांना पोटदुखीचा त्रास हा पिरियड्स मध्ये होतो, आणि ह्या पोटदुखीच्या त्रासावर छान असा रिझल्ट आपल्या नारीप्रियाने काढलेला आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. पहिल्या महिन्यामध्ये कदाचित आपल्याला एक साधारण 20 ते 30% रिझल्ट येतो, परंतु सेकंड मंथ मध्ये मी असे रिझल्ट घेतलेले आहे की 99% लोकांचं पोटदुखी, स्त्रियांचं पोटदुखी याच्यामुळे काय झालेलं आहे, थांबलेलं आहे. त्याच्यामुळे नारीप्रिया जे प्रोडक्ट्स आहे तर आपण हे सगळ्या आजारांमध्ये, सगळ्या प्रॉब्लेम मध्ये सजेस्ट करू शकतो. कारण महिलेचं जे दुखणं आहे ते महिलेचं दुखणंच मुळात हे पिरियड्स पासून बरेचसे चालू होतात. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आज महिलांचं प्रमाण वाढतं आहे की ब्रेस्ट कॅन्सर. हे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील आपण बघा की जर सुरुवातीपासूनच आपण काळजी घेतलेली नाहीये, हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले आहे, पीसीओडीचा त्रास होत आहे, तरी पण आपण अंगावर काढतोय. त्याच्यानंतर पीसीओएस मध्ये कन्वर्ट झाले तरी पण आपण अंगावर काढतोय. त्याच्यानंतर आपल्याला जे छोटे छोटे सिमटम्स दिसत होते काही गोष्टींचे ते पण आपण अवॉइड करतोय, आणि त्या व्यक्तीला कधी कधी समजत पण नाही की आपण ह्या ब्रेस्ट कॅन्सरच्या फेजमधनं जात आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत की कारणीभूत की उशिरा लग्न करणं आहे, उशिरा मूल होणं आहे, तर त्याच्यानंतर आपण गर्भधारणेसाठी गोळ्या खाणं आहे, मेडिकलमध्ये ट्रीटमेंट्स आपण मोठे मोठे करतो, मोठे मोठे आपण सर्जरी करून घेतो आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये वाढताना आपण दिसत आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जर पुढे ऑपरेशनवर जाऊ नयेत, कॅन्सरवर जाऊ नयेत, किंवा सगळ्यात महत्वाचं ब्रेस्ट कॅन्सर तर आहेच आहे, परंतु मोठं प्रमाण वाढलं आहे गर्भपिशवीचे कॅन्सर. तर हे गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत हे होत आहेत कशामुळे? कारण ती स्त्री जी आहे ही पहिल्या फेजमध्ये जर तिने दुर्लक्ष केलं नसतं तर ह्यापर्यंत ती पोहोचली नसती. म्हणून आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाच्या घरामध्ये आपलं नारीप्रिय प्रोडक्ट हे आपल्याला ऍज अ बिझनेस म्हणून नाही, तर ऍज अ आपण काहीतरी स्त्रीसाठी एका करतो आहे, म्हणजे आपण एक पाऊल स्त्रीच्या आरोग्याकडे टाकतो आहे, ह्या दृष्टीने ह्या संकल्पनेतून जर आपण पुढे गेलो तर मला असं वाटतं की आपला बिझनेस पण छान होणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणलेली आहे, तर ती लक्ष्मी आपल्याला टिकवायची असेल तर आपण प्रामाणिकपणे आपण प्रत्येक स्त्रीला जर ही दिलं तर आपली लक्ष्मी दोन्हीही मार्गाने, सरळ सरळ मार्गाने आपल्या घरामध्ये नक्कीच येणार आहे. कारण की आपण एक सत्कर्म करतोय, त्याच्या माध्यमातून आपण एक चांगलं काम करतोय की आपण स्त्रियांना आरोग्य पण देते आणि आपण परफेक्ट प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवतोय. याच्यामध्ये कुठली फसवणूक नाहीये, हे कुठलं चुकीचं प्रोडक्ट नाहीये, याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाहीये. मग जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांना देत असेल, बाहेरच्या जर आपण बघितलं, बाहेरच्या जगामध्ये विनाकारण सर्जरी होत आहेत, विनाकारण गर्भपिशवी काढल्या जात आहेत, विनाकारण खोटं काम करून लोक पैसे कमवत आहेत, विनाकारण त्या लेडीजचे अबॉर्शन केले जातात फक्त फक्त आणि फक्त पैसे मिळवण्यासाठी. मग आपण खूप छान काम करतोय नारीप्रिय देऊन, तर मग मला असं वाटतं की आपण प्रत्येक घरामध्ये नारीप्रिया हे प्रोडक्ट पोहोचवणं. असे कुठलं घर नाहीये की त्या घरामध्ये स्त्री नाहीये. मग ह्या प्रत्येक घरामध्ये जर स्त्री असेल तर त्या घरामध्ये आपलं नारीप्रिय प्रोडक्ट काय झालं पाहिजे, गेलं पाहिजे. तर आता बघा की आपण ह्याच्या बरोबर आता अशा प्रत्येक स्त्रिया आहेत की ह्या जॉब करतात, काही स्त्रिया घरकाम करतात, काही स्त्रिया
तर ह्या ज्या जॉब करणाऱ्या स्त्रिया आहेत, तर याच्यासोबत आपण जर काही त्यांना योगा असेल, प्राणायाम असेल, तर काही जर गोष्टी जर सजेस्ट केल्या की तुम्ही प्राणायाम करत जा, नियमित तुम्ही व्यायाम करत जा, नियमित तुम्ही सूर्य नमस्कार ऍटलिस्ट करत जा, तर ह्या प्रोडक्ट सोबत जर आपण त्यांना सजेस्ट केले, सूर्य नमस्कार हे कॉमन आहे, सूर्य नमस्कार कुणीही करू शकतं आणि सगळ्यांना हे 99% सूर्य नमस्काराच्या स्टेप जे आहेत त्या कशा आहेत त्या माहिती असतात. एखाद्या स्त्रीला सांगावं लागतं की तू सूर्य नमस्कार कर, ती तिला माहिती असतं. जर एखाद्या स्त्रीला जर अडाणी असेल, तिला माहित नसेल, तर तिला स्टेप करून दाखवा की तुम्ही हे रोज सूर्य नमस्कार करा, हे प्राणायाम तुम्ही करा. म्हणजे ह्या नारीप्रियाच्या सोबत तिचा एक्सरसाइज पण होईल आणि तिला मिळणारा रिझल्ट जो आहे तो वेल आणि वेलच असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे जे नारीप्रिय आहे तर हे आपल्याला 3 कारणांसाठी द्यायचं आहे. तीन तीन कारण म्हणजे 3 लेडीज साठी द्यायचं आहे. 3 म्हणजे कोणती की जी वयात येणारी मुलगी असू देत किंवा लग्न नुकतीच झालेली मुलगी असू देत किंवा जिला प्रेग्नेन्सी राहत नाहीये तिच्यासाठी पण आहे. आणि ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांचे पिरियड थांबलेले पण आहे, तर यांना प्रोडक्ट देण्याचं काम हे आपल्या सनेजमध्ये काम करणारे जे पुरुष आहेत, जे जेंट्स आहेत, त्यांनी आजपासून घेण्याची तयारी ठेवा. कारण हे एकदम कॉन्फिडेंटली जर तुम्ही दिलं तर बाकीचे सर्व लोक हे काय करणार आहेत, लेडीज सुद्धा ते घेणार आहेत. कारण ज्या वेळेस एखाद्या स्त्रीला वाटतं ना घरामध्ये की एक जेंट्स माझे मिस्टर आहेत, माझा भाऊ आहे, हे माझी काळजी घेत आहे, माझी कोणीतरी काळजी करतंय, ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये खूप पैसे देण्यापेक्षा महत्वाची असते. म्हणून तुम्ही हे प्रोडक्ट काळजीपूर्वक जर त्यांना दिलं तर ते काळजीपूर्वक हे प्रोडक्ट काय करणार आहे, घेणार आहे. असे जे नारीप्रिय आहेत हे आपल्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं काम करते. त्याच्यानंतर जे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये जे आपण बघतोय की थायरॉइडच्या केसेस हल्ली वाढत चाललेल्या आहेत. जसे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय तसं थायरॉइडचं देखील प्रमाण हे स्त्रियांमध्ये वाढलेलं आहे. तर ह्याचं जी सुरुवात आहे, ही सगळी सुरुवात जी होताना दिसते आपल्याला, तर ती जी आहे ही हार्मोन्स इनबॅलन्सिंग पासूनच होताना दिसते. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे हार्मोन्स बॅलन्स आहे ते करणं खूप गरजेचं आहे. आणि खाण्यापिण्याच्या सवयी आहे, ज्यावेळेस आपण नारीप्रिया लोकांना देणार आहे त्या प्रॉपर डाएटनी द्या. डाएटनी म्हणजे काय की तुम्ही बाहेरचे पदार्थ खाल्ले गेले नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण जर बघितलं तर स्त्रियांच्या गर्भपिशवीवर जर आजकाल मोठा परिणाम होतोय तर तो कशामुळे होतोय? बॉयलर चिकन. जे लोक कोणी पैसे वाचवावेत, म्हणजे आपण बॉयलर चिकन आपल्याला स्वस्त मिळतंय म्हणून आपण ते चिकन खातोय, पण ते चिकन बनवतायत त्याचे अंडेच बनत नाहीये. विदाऊट अंड्यांचेच ते जे चिकन आहे, त्या कोंबड्या आहेत त्या तयार केल्या जातात आणि त्या तयार केलेल्या ज्या कोंबड्या आहेत 8-10 दिवसाच्या त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि आपण कमी पैशामध्ये ते चिकन विकत घेऊन आपण ते खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु याचा सगळ्यात मोठा परिणाम जर कशावर झालेला असेल तर हा सगळ्यात मोठा परिणाम हा फक्त आणि फक्त लेडीजच्या गर्भपिशवीवर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतोय. म्हणून सगळ्यांनी जर नारीप्रिया जिथे जिथे सजेस्ट करताय, ज्यांना ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना पिरियडचा प्रॉब्लेम आहे, तर अशानी सगळ्यात अगोदर जे बॉयलर चिकन खातायत अशा लेडीजला सांगावेत की त्यांनी बॉयलर चिकन खाल्लं गेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या जे कडधान्य आहे, पालेभाज्या आहे, या गोष्टी आहारामध्ये जास्तीत जास्त घेणं खूप महत्वाचं आहे. तर हे जे नारीप्रिय आहे, तर ह्या नारीप्रियाचं जे प्रोडक्ट आहे, हे नारीप्रियाचं प्रोडक्ट आपल्यावर खूप छान वर्क करतं. म्हणजे मी तर सांगेल की आतापर्यंतचे जेवढे प्रोडक्ट मी स्वतः यूज केले, मी स्वतः रिझल्ट घेतला ह्या नारीप्रियाच्या प्रोडक्टचा, मला खूप छान रिझल्ट आला. आज आफ्टर प्रेग्नेन्सी नंतर फक्त 10 ते 12 दिवसामध्ये मी तुमच्या समोर आहे. हा हा जर कुठला चमत्कार असेल तर हा फक्त नारीप्रियाचा चमत्कार आहे. मला सगळे लोक म्हणतात, मॅडम तुमच्या डिलेव्हरीला किती महिने झाले? 4 महिने झाले का 5 महिने झाले? नाही, हार्डली 10 ते 12 दिवस माझी डिलेव्हरी झाली. माझी मुलगी देखील खूप छान आहे, म्हणजे हेल्दी आहे आणि माझ्या मुलीसोबत माझं हेल्थ सुद्धा खूप छान आहे. याचं जर मी श्रेय कुणाला खरंच धन्यवाद मानत असेल तर सनेज आणि ESESI सिस्टमला आज मी खूप मनापासून धन्यवाद मानते की माझ्यावर कुठलाही असा साईड इफेक्ट ह्या गोष्टींचा झालेला नाहीये की मला अँटीबायोटिक दिले गेले आहे थोडेफार प्रमाणामध्ये किंवा काय. तर माझं हेल्थ एकदम छान आहे आणि मला मला स्वतःला फील होतंय की मला कुठल्याही प्रकारचा त्रास डिलिव्हरीमध्ये झालेला नाहीये. म्हणजे नारीप्रिय हे जे आहे गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून माझ्या आहारामध्येच मी म्हणेल की एक संजीवनी म्हणून हे कंटिन्यू नारीप्रिय आणि शतावरी माझ्या आहारामध्ये स्वतःमध्ये आहे. त्याच्यामुळे आज माझं हेल्थ हे एकदम छान छान आणि छानच आहे. इवन त्या
अजून एक पुढचं एक्झाम्पल सांगते. ज्या डॉक्टरने माझी डिलिव्हरी केली त्या डॉक्टरनी माझ्याकडून 50 नारीप्रिया आणि 50 शतावरीची ऑर्डर बुक केली दुसऱ्याच दिवशी. मला त्यांनी विचारलं की मॅडम तुमचं हेल्थचं हे काय आहे. मला त्या डॉक्टरांनी विचारलं, ज्या गायनेकोलॉजिस्ट आहे, तर त्यांना सांगितलं काही नाही, आमचं सनेजचं प्रोडक्ट आहे नारीप्रिया आणि शतावरी, हे मी कंटिन्यू घेते. तर त्या डॉक्टरनी स्वतः दुसऱ्या दिवशी 50 नारीप्रिया आणि 50 शतावरीची ऑर्डर माझ्याकडून बुक केलेली आहे. म्हणजे हे नारीप्रिया शतावरी गायनेकोलॉजिस्टला जर समजू शकतं, तर मला असं वाटतं की तुम्हा आम्हाला समजण्यासाठी काहीही अवघड नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे शतावरी आहे, आपल्या शतावरीमध्ये गुळ असल्यामुळे आपली शतावरी ही खूप छान असा रिझल्ट करते. म्हणजे मला तर असा फीडबॅक आला की मॅडम आम्ही चहा विसरलो, आम्ही चहा पितच नाहीये, की आपली जी शतावरीची टेस्ट आहे ती ही पूर्णपणे चहासारखी लागते, गुळाचा चहा घेतल्याचा फील आम्हाला होते. म्हणून ही जी शतावरी आहे, हे जे नारीप्रिय आहे, याचा परिणाम चहा पण बंद झालाय लोकांचा. म्हणजे जे व्यसन आहे, चहा घेतल्याशिवाय मला करमत नाही, चहा मला सकाळी पाहिजेच. तर हे जे आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर आपल्याला खूप छान असं रिझल्ट आपलं नारीप्रिय देते. जर तुम्हाला तुमचं हेल्थ चांगलं ठेवायचंय, तुमच्या मुलीचं हेल्थ चांगलं ठेवायचंय, तुमच्या बायकोचं हेल्थ चांगलं ठेवायचंय, तुमच्या घरातल्या आईचं हेल्थ तुम्हाला जर चांगलं ठेवायचं, तर मी 100% तुम्हाला सांगेल, एक माझा स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला सांगेल की नारीप्रिय प्रोडक्ट जे आहे ते आज आणि आत्तापासूनच तुम्ही घ्यायला सुरुवात करणे गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न, हे नारीप्रिय प्रोडक्ट घ्यायचं कसं. बऱ्याच जणांना माहिती आहे की हे नारीप्रिय प्रोडक्ट आपण दुधामधनं घेतो, परंतु मी एक सजेशन देईल की हे नारीप्रिय प्रोडक्ट जे आहे हे संध्याकाळी झोपताना, सकाळी नाही, संध्याकाळी झोपताना आपण चांगला गरम दुधामध्ये टाकायचं आणि ते गरम दूध जे आहे शेक करून द्यायचं. जर कुणाकडे शेकर असेल, म्हणजे मशीन असेल, तर त्याच्यामध्ये चांगलं हे करायचं, किंवा मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच हे प्यायचं. ह्याच्यामुळे खूप छान असं आपल्याला बॉडीमध्ये पण त्याचा इफेक्ट काय होतं की आपल्या शरीराला एनर्जी तर येतेच, त्याच्यानंतर आपली गर्भपिशवी हेल्दी राहणार आहे. गर्भपिशवी स्त्रियांची हेल्दी राहणार आहे, भविष्यात होणारे आजार होणार नाहीयेत. जी आपल्या घरामधली स्त्री जी आहे, जिला कंटाळा येतो, जिला काम करण्याची इच्छा होत नाहीये, जिला फ्रेश वाटत नाहीये, तर ह्या गोष्टी तिच्या काय होणार आहे, संपून जाणार आहे. आणि तिला खूप छान असं ती काम पण करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, दर महिन्याला प्रत्येक मला वाटतं 90% जेंट्सच्या डोक्याला ताप असतो की मला त्रास होतोय, मला पोट दुखतंय, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. हे जेंट्स ऐकून 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 काय होतं, त्याला कंटाळा आलेला असतं की काय हे तुझं दर महिन्याला आहेच आहे. मग इथून पुढे जर तुम्हाला ऐकायचं नसेल, असं तुम्ही तुमच्या पेशंटला सांगा. जर तुम्हाला हे इथून पुढे ऐकायचं नसेल, तर तुम्ही काय करा की आमचं सनेचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही घ्या आणि पुढच्या महिन्यापासून तुमच्या बायकोची कटकट बंद होऊन जाईल. माझं पोट दुखतंय, मला गोळी आणा, मला डॉक्टरकडे घेऊन जा, ही कटकट सुद्धा काय होणार आहे, बंद, 101% बंद होणार आहे. म्हणून हे प्रोडक्ट आपल्याला सजेस्ट करायचं. जेंट्सला काही सांगता नाही आलं ना तरी चालेल, परंतु एवढं सांगा की तुला जर तुझ्या बायकोची कटकट बंद करायची असेल ना, की दर महिन्याला पोट दुखतंय, दर महिन्याला माझं डोकं दुखतंय, मला कसं तरी होतंय, मला हेवी ब्लिडिंग होतंय, मला ब्लिडिंगच होत नाहीये, आणि हे प्रत्येक पुरुषाला माहित आहे, यांना सगळ्यांना हे तोंडपाठ झालेलं असतं. म्हणून आपण काय करा की म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला द्या, बाकी काहीही नाही सांगता आलं तरी चालेल, म्हणून तरी तू तुझ्या बायकोला हे प्रोडक्ट देऊ शकतो. म्हणून आपल्या घरातल्या स्त्रियांचं हेल्थ जर चांगलं ठेवायचं, तर आपल्याला नारीप्रिया घरात ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्यामुळे आपण सगळ्यांना सजेस्ट करा, आपल्या पाहुण्यांना द्या, आपल्या स्टेटसला ठेवू शकता. त्याचं महत्व, जर कुणाला आर्टिकल लिहिता येत असेल तर त्याच्यावर छान आर्टिकल लिहा, आपल्या पाहुण्यांना आपल्या फोटोसहित सेंड करा, कारण हे संजीवनी आहे. हे स्त्रियांसाठी खरंच संजीवनी आहे की हल्लीचे त्रास रोखायचे आहे. मेडिकलचे जे याच्या गोळ्या आहेत, केमिकलच्या गोळ्या खायच्या नाहीयेत, या सगळ्यांपासून आपल्याला वाचायचंय. म्हणून आपल्याला नारीप्रिया काय करायचं, आणायचं. याची जी प्राइस आहे ही तुम्ही त्या लोकांना सांगा की 750 रुपये जरी प्राइस असले, तरी तुम्हाला जर तुमचे 7 लाख रुपये वाचवायचे, तुमची गर्भपिशवी वाचवायची, तर ह्या ह्या गोष्टींसाठी हे घेणं खूप गरजेचं आहे. ऍटलिस्ट 3 महिन्याचा कोर्स आपण कंपल्सरी देऊ शकतो. ह्या ज्या आहेत, तर बघा की आता ह्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या स्त्रिया मॉर्निंग टू नाईट पर्यंत बिझी असतात, काही स्त्रिया जॉब करतात, जे जॉब करणाऱ्या स्त्रियांना वेळ नसतो हेल्दी डाएट, हेल्दी खाणं खाण्याची, हेल्दी जेवण घेण्याची वेळ त्यांना टाइम नाहीये.
त्यावेळेस एक चमचा जरी हा रात्री खाल्ला तरी पूर्ण दिवसाचं दुसऱ्या दिवसाची एनर्जी सुद्धा त्या स्त्रीला याच्यातून भरपूर प्रमाणात भेटणार आहे. आणि साईड इफेक्ट नाहीये, खूप छान असं प्रोडक्ट आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जे आपले सनेजचे मेंबर आहेत, नाही आहेत, कोणी याच्यामध्ये पेशंट आहे, कोणी कुणाचे रिलेटिव्ह आहे, तर आपण एक हातामध्ये एक वसा घेऊ शकतो की एक पाऊल स्त्रीच्या आरोग्याकडे टाकू शकतो. तर मला असं वाटतंय की तुम्ही माझ्यासोबत एक एक पाऊल स्त्री आरोग्याकडे तुम्ही सगळे सनेजचे लेडीज आहे, जेंट्स आहे, आपण सगळ्यांनी मिळून एक पाऊल स्त्री आरोग्याकडे टाकूयात आणि हे नारीप्रिय प्रोडक्ट हे प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवूयात. असं आपण आजपासून काय करूयात, एक पण घेऊयात. तर कोण कोण माझ्यासोबत आहे त्यांनी मला सांगा, व्हॉट्सअपला रिप्लाय करा की आपल्या ग्रुप आहे विनर्स ग्रुपला रिप्लाय करा की मॅडम हो आम्ही तुमच्या सोबत आहे, आपण स्त्रियांच्या आरोग्याकडे एक पाऊल टाकूयात, आपण सगळ्यांनी मिळून स्त्रियांच्या आरोग्याकडे एक पाऊल टाकूयात. आणि स्त्रियांचं आरोग्य मुळातूनच आपल्याला पोटातून म्हणजे आपण जर हे देतोय तर हे स्त्रियांचे आरोग्य, कधी लिपस्टिक भेट देताय का फाउंडेशन भेट देताय का, नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य गिफ्ट करा. काय गिफ्ट करायचं असेल तर आपल्या घरातल्या स्त्रीला आरोग्य गिफ्ट करा. आरोग्य गिफ्ट जर केलं तर ते स्त्रियेचं संपूर्ण कुटुंब आरोग्यमय राहणार आहे. आणि आरोग्यम धनसंपदा हीच खरी संपत्ती आपली आहे की आपलं आरोग्य चांगलं राहणं हे सगळ्यात मोठी धनसंपदा आहे. आणि घरातल्या स्त्रीचं आरोग्य चांगलं राहणं ही तर सगळ्यात मोठी धनसंपदा आहे. कारण की एक स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं. परंतु एक स्त्रीचं आरोग्य चांगलं जर राहिलं तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं. अन्यथा जर एका स्त्रीला जर घरातल्या काही झालं तर संपूर्ण, जर बघा एक स्त्री जर आपली आई घरातली जर आजारी पडली ना एक दिवस, किंवा पत्नी आजारी पडली, तर दिवसभर पसारा पडलेला असतो घरामध्ये. परंतु जर एखादा पुरुष जर आजारी पडला, आपला मुलगा आजारी पडला, ती बिचारी आपलं सगळं सोडून त्या नवऱ्याची त्या मुलाची सेवा करते आणि त्याला पण बरं करते, तरी पण आपल्या घरामध्ये आपल्याला सगळं व्यवस्थित जेवण खावण सगळं व्यवस्थित करत असते. म्हणून तुमचं आमचं काम आहे की त्या स्त्रीचं आरोग्य आपल्याला काय करायचंय, चांगलं ठेवायचंय. ते पण आपल्या प्रोडक्ट सोबत, म्हणजे आपल्या नारीप्रिया सोबत. हे नारीप्रिय प्रोडक्ट जे आहेत आजच प्रत्येकाचा एक एक सनेज कॉर्नर, म्हणजे मी तर सांगेल की ठीक आहे तुम्ही बिझनेस आपण बाजूला ठेवूयात थोड्या वेळ, परंतु प्रत्येकाने महिन्याच्या सुरुवातीची जी कन्सिस्टन्सी असते तर ती कन्सिस्टन्सी मला तर असं वाटतं की एक नारीप्रियाची मारली गेली पाहिजे. तर त्या कन्सिस्टन्सी म्हणजे कुठली, की तुम्ही सनेज बास्केट मारा, सनेज कॉर्नर मारा आणि तुमच्या घरामध्ये ठेवा, नारीप्रियाचा स्टॉक ठेवा. तुम्ही आपण इव्हन आपले जे जवळचे नातेवाईक आहे आपण त्यांना लग्नामध्ये मोठं गिफ्ट करतो, 700-1000 रुपयापर्यंत गिफ्ट करतो, एक नारीप्रिय गिफ्ट द्या. प्रत्येक लग्नामध्ये नारीप्रिय गिफ्ट देणं गरजेचं आहे. प्रत्येक वाढदिवसाला, लेडीजच्या वाढदिवसाला नारीप्रिय गिफ्ट करा. म्हणजे आपला जो सनेज कॉर्नर आहे ह्या सनेज कॉर्नर सुद्धा फलदायी ठरणार आहे. कारण ते एक गिफ्ट मधून आपल्याला हजारो पेशंट तिथे तयार आहेत, हजारो पेशंटला हा प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस ते तिथे इफेक्टिव्ह राहणार आहे. म्हणून हे नारीप्रिय जे प्रोडक्ट्स आहे खूप महत्वाचं आहे. आणि आपण सगळे जे आहे ह्या दिशेने काम करूयात, एक पाऊल स्त्रीच्या आरोग्याकडे काम करूयात. सगळ्यांनी आपल्या सोबत, माझ्यासोबत यायचं आहे आणि आपण नारीप्रिया सोबत काम करणार आहोत. तर असंच जे नारीप्रियाचं प्रोडक्ट आहे हे प्रत्येक घरोघरी आपण काय करणार आहोत, पोहोचवणार आहोत. तर आता हे नारीप्रियावर आपण बोललो आहे. तर नारीप्रिया हे कुठल्या कुठल्या गोष्टीवर काम करणार आहे, पीसीओडी म्हणजे काय आहे, पीसीओएस म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर आपल्या कुठल्या आजारावर आपल्याला प्रोडक्ट द्यायचं आहे, कुठल्या आजारांविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्या व्यक्तीला, त्या लेडीजला किती दिवसापासून प्रॉब्लेम आहे. जसं मी तुम्हाला मागच्या आपल्या सेशनमध्ये सांगितलं की हिस्ट्री घ्या, त्या पेशंटची हिस्ट्री घ्या, त्या व्यक्तीला किती दिवसापासून त्रास आहे. आपण काय करतो की एखाद्या लेडीजला प्रोडक्ट दिलं, नारीप्रिय दिलं, परंतु तिचा त्रास 2 वर्षापासून आहे, 3 वर्षापासून आहे, आणि तिने एक महिना प्रोडक्ट घेतलं की ती लगेच म्हणणार की मॅडम मला रिझल्टच आला नाहीये, मी नारीप्रिय 1 महिन्यापासून घेते मॅडम पण मला रिझल्टच नाहीये. अरे रिझल्ट कसा येणार आहे, तू 2 वर्षापासून हा त्रास अंगावून काढते आणि 1 महिन्यात तुला रिझल्ट येणार नाहीये. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे की तुम्ही कमीत कमी 3 महिने तरी हा कोर्स केला पाहिजे. ज्या व्यक्तीला खूप दिवसांचा त्रास आहे, एक 4 महिने 5 महिन्यामध्ये त्या व्यक्तीला छान रिझल्ट येतो. रिझल्ट हा येतोच, पण पेशंटचं माइंड सेट करणं, पेशंटला सांगणं, पेशंटचं माइंड सेट झाल्यानंतर त्या व्यक्तीचं माइंड, तुम्ही 3 महिन्याचा कोर्स एकदम द्या, 3 डबे जर त्या व्यक्तीला दिले तर ती 3 महिने कंपल्सरी खाणार आहे. म्हणून आपल्याला माइंड सेट करता आलं पाहिजे की हे प्रोडक्ट तुम्ही किती दिवस खाल्लं पाहिजे, का खाल्लं पाहिजे, आणि किती दिवसांनी त्याचा रिझल्ट येणार आहे.
खूप साऱ्या पेशंटला जर नवीनच त्रास असेल तर तिला 1 महिन्यात डेफिनेटली रिझल्ट येतो. ज्या व्यक्तीला जुना त्रास असेल तिला थोडासा कालावधी जाऊ द्यावा लागतो आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला रिझल्ट येतो 100%. म्हणून आपण सगळ्यांनी नारीप्रियावर काम करूयात आणि आपल्या हे जे नारीप्रियाचं जे सेशन आहे सगळ्यांनी सोबत आपण काम करून घरातल्या ऑर्डर्स आहे याच्यामध्ये नारीप्रिया आपल्याला ऑर्डर करायच्या आहे कंपल्सरी. तर मी आयुर्वेदामध्ये काम करतोय तर तुला खुल्यापणाने याच्यावर बोलावं लागणार आहे. तुला महिलांचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत. ते तुम्ही सगळ्यांनी छानपणे ऐकलं याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. माझं हे प्रोडक्ट जे आहे नारीप्रियाचं सेशन इथे संपलं असं मी जाहीर करते.